मच्छिंद्रनाथ चिंचोलीत घरकुल वाद पेटला। 22 लाभार्थी डावलल्याचा आरोप। जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू। जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीवरून मोठा वाद निर्माण झालाय। ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये नावे समाविष्ट असतानाही तब्बल 22 नागरिकांना घरकुल योजनेचा लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। दरम्यान उपोषणस्थळी पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी भेट देत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। यावेळी त्यांनी संबंधित ग्रामसेवकावर गंभीर आरोप करत प्रत्येक घरकुलासाठी तब्बल 15,000 रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा दावा केला। तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। या आंदोलनात मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील महिलांनीही सहभाग घेतला। ग्रामसेवकांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचे गंभीर आरोप महिलांनी यावेळी केले। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून लाभार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। 11 तारखेपासून जिल्हा परिषदेच्या समोर रिपब्लिकन महिला आघाडीचं उपोषण चालू आहे। आमचे खोडवे मॅडम ह्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण चालू आहे। त्यांची चिंचोली येथील रमाई घरकुल योजनेमधल्या घरकुल मंजुरी करण्याच्यासाठीची मागणी आहे। त्यांच्या पात्र असलेल्या 22 लोकांना ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये नाव असताना सुद्धा डावलण्याचं कारण यांचं म्हणणं आहे की त्यांनी 15,000 रुपये मागितले होते, त्यामुळे आम्ही दिले नाहीत म्हणून आमचे नाव डावललेत। त्याच्यात बोगस 29 नावं आहेत, त्याची आम्ही मागणी केली होती। त्याची समाज कल्याणाला दखल झाली। गट विकास अधिकाऱ्याकडं समाज कल्याण अधिकाऱ्यांची नाव रद्द करण्याचं पत्र सुद्धा दिलंय। मागणी आज अशी आहे की या लाभार्थी ठरावामध्ये असलेल्या 22 लोकांची घरकुल मंजूर करावेत आणि जे बोगस आहेत ते रद्द करावेत। ग्रामसेवकांना बोगस जी कारवाई केली, जो ठराव घेतलाय त्या ग्रामसेवकाला निलंबित करावा आणि जिल्हा परिषदेच्या सीओनं तत्काळ यामध्ये लक्ष घालावा। आणि त्यासाठी महिला आघाडीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उपोषण चालू आहे। आमची माझं नाव आहे विमल बाबतराव कोडे। मी महिला आघाडीची अध्यक्ष आहे घनसंगी तालुक्यामधली। आणि रमाई आवास योजनेच्या घरकुलासाठी आम्ही जिल्हा परिषदेला उपोषणाला बसलो आहेत। 11 तारखेपासून तर आज 13 तारखेपर्यंत उपोषणाला बसले, 14 तारखेपर्यंत उपोषणाला बसलेलो आहोत। आणि त्या यादीमध्ये नावं असताना सुद्धा आमचे जाणून ते नावं गाळलेले आहेत। आणि आम्हाला 15,000ची मागणी केली होती, ते आम्ही पैसे न दिल्यामुळे ते आमचे नावं गाळले गेलेले आहेत। असंच आम्ही पंचायत समितीला पण उपोषणाला बसलो होतो, त्यावेळी नुसतं आम्हाला असंच सांगितलं की हां आम्ही यांचे नावं रद्द करू। ते नावं रद्द केले गेलेले नाहीत। मग आम्हाला त्यांनी फक्त अशी एक लेटर दिलं होतं हे नावं रद्द झालेत म्हणून, पण तरी ते लेटर रद्द केलेले नाहीत। त्यामुळे आम्ही परत जिल्हा परिषदेला उपोषणाला बसलो आहोत। आज 4 दिवस झाले आमचे उपोषणाला बसलेलो। काय मागणी आता? आता आमचे घरकुल जे आहेत आमच्या 22 लोकांचे तेवढे मंजूर करावेत, एवढीच आमची इच्छा आहे।